हाय गाईज, आज आपण खूप सोप्या पद्धतीने कुल्फी कशी बनवायची हे बघणार आहोत। आता उन्हाळा चालू आहे आणि काहीतरी थंडगार खावंसं वाटतं, तेव्हा तुम्ही ही झटपट तयार होणारी घरीच कुल्फी बनवू शकता। खूप कमी साहित्यात तयार होते आणि खायलाही खूप मस्त लागते। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे, रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर लगेच ही कुल्फी कशी बनवायची हे आपण पाहूयात। तर कुल्फी बनवण्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। दूध मी अगोदरच गरम करून घेतलेलं होतं। तुम्हाला हे मी आता कपाने देखील मोजून दाखवते। 2 कप दूध आहे, तुम्ही पाहू शकाल। आता हे दूध मी खूप अगोदर गरम करून घेतलेलं होतं, त्यामुळे हे थंड झालेलं आहे। तर हे मी पुन्हा गरम करायला ठेवलंय। तसेच पातेल्यात थोडंसं दूध ठेवलेलं आहे। या दुधात मी आता 1/4 कप मिल्क पावडर घालते आणि हे मिल्क पावडर या दुधात व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे मिक्स केलेली मिल्क पावडरची पेस्ट मी कढईतल्या दुधात घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते। मिल्क पावडर जर आपण जास्त दुधात घातली किंवा गरम दुधात जर घातली तर त्याच्या गुठळ्या होतात आणि मग ते मिक्स करायला थोडासा प्रॉब्लेम होतो। त्यामुळे थोड्या दुधात आपल्याला मिल्क पावडरची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती दुधात घालायची आहे। आणि आता हे दूध गरम होतोय तोवर लगेच आपल्याला 3 टेबलस्पून वेगळं दूध घ्यायचं आहे। त्यात आता 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचे आहे आणि त्याची देखील आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। कॉर्नफ्लोअर देखील आपल्याला डायरेक्ट दुधात घालायचं नाहीये, नाहीतर मग त्याच्या देखील गुठळ्या होतात। कॉर्नफ्लोअरची आपल्याला अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकाल यात बिलकुल गुठळ्या वगैरे नाहीये। तोवर इकडे आपल्या दुधाला देखील उकळी आलेली आहे। दूध आता आपल्याला एखादा मिनिटभर फक्त छान उकळवून घ्यायचं आहे। दूध छान उकळवून घेतलं की छान क्रीमी दूध तयार होतं आणि कुल्फीची टेस्ट मग अजूनच छान येते। दूध असं 1-2 मिनिट छान उकळवून घेतलं की त्यानंतर आपल्याला आता यात साखर घालायची आहे। 1/4 कप साखर आता आपल्याला दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि विरघळवून घ्यायची आहे। साखर विरघळल्याच्या नंतर देखील दूध आपल्याला 1 ते 2 मिनिट छान उकळवून घ्यायचं आहे। साखर आपण दुधात घातली की साखरेमुळे दूध थोडंसं पातळ होतं, त्यामुळे आपल्याला ते 1-2 मिनिट परत छान उकळवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपण जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवलेली आहे ती थोडी थोडी पेस्ट यात घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तसेच याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, नाहीतर मग कॉर्नफ्लोअरच्या गुठळ्या होतात। गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि याला सतत असं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। सगळी कॉर्नफ्लोअर पेस्ट मी यात घातलेली आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल। जर हे जास्त घट्ट होत असेल तर थोडीशी पेस्ट तुम्ही वाचवू शकता। हे मिश्रण जर एकदम जास्त घट्ट झालं तर मग कुल्फी जमणार नाही, त्यामुळे आपल्याला जास्त कॉर्नफ्लोअर यात घालायचं नाहीये। कॉर्नफ्लोअर घातल्याच्या नंतर परत आपल्याला हे 2-3 मिनिट छान उकळवून घ्यायचं आहे, जेणेकरून कॉर्नफ्लोअर व्यवस्थित शिजलं जावं यासाठी। 2-3 मिनिट शिजवून घेतल्याच्या नंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल आणि हे मिश्रण चमच्याला कोट होते, म्हणजे मिश्रण आपलं परफेक्ट आहे। तर लगेच गॅस बंद करते मी आणि हे मिश्रण थोडंसं थंड करून घेते। मिश्रण थोडंसं थंड झालं की लगेच हे थोडंसं घट्ट होतं, कारण आपण यात कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे। आता या मिश्रणात जर थोड्याशा गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर ते आपल्याला फोडून घ्यायचे आहे, किंवा मग मिक्सरच्या किंवा मग बीटरच्या मदतीने तुम्ही याला थोडंसं बीट करून देखील घेऊ शकता। आणि त्यानंतर लगेच हे मिश्रण आता आपल्याला कुल्फीच्या मोडमध्ये घालायचं आहे। तुमच्याकडे जर असा मोड नसेल तर तुम्ही हव्या त्या भांड्यात कुल्फी सेट करून घेऊ शकता। मी आता हे मिश्रण कुल्फीच्या मोडमध्ये भरून घेते। मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही परत एकदा पाहू शकाल। सर्व मोडमध्ये मी कुल्फीचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि आपल्या 6 ते 7 कुल्फ्या आरामात तयार होत आहेत। तुम्ही आता याला असे झाकण लावू शकता किंवा मग ॲल्युमिनियम फॉइलने पॅक करून घेऊ शकता, जेणेकरून यावरती आईस क्रिस्टल जमा होणार नाहीत। आता ह्या कुल्फ्या सेट होण्यासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। तसेच हे मिश्रण थोडंसं सेट झाल्याच्या नंतर म्हणजे एखाद्या तासानंतर आपल्याला कुल्फीच्या काड्या किंवा दांड्या यात थोडंसं छेद करून यात टाकायचे आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला 10 ते 12 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी। 10 ते 12 तासानंतर कुल्फ्या आपले व्यवस्थित सेट झालेला आहे। आता हा ॲल्युमिनियम फॉइल मी काढून घेते। बिलकुल यावरती आईस क्रिस्टल वगैरे जमा झालेले नाही आहे आणि खूप छान कुल्फ्या आपल्या सेट झालेल्या आहे, तुम्ही पाहू शकाल। आता आपण ह्या काढून घेऊयात। त्यासाठी आपल्याला हे थोड्या वेळ थंड पाण्यात धरायचं आहे, म्हणजे कुल्फी निघायला सोप्या जातात। आणि आता कुल्फी थोडीशी फिरवत आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकाल किती व्यवस्थित कुल्फ्या निघतायत आणि खूपच छान मलाईदार कुल्फ्या तयार झालेल्या आहे। राहिलेले देखील मी काढून घेते। खूपच सुरेख तोंडाला पाणी येईल अशा आपल्या कुल्फ्या तयार झालेल्या आहे आणि खूप छान सेट झालेल्या आहे। मी हा कुल्फीचा मोड नवीनच घेतलेला होता, त्याला अशा प्लॅस्टिकच्या दांड्या आलेल्या आहेत, परंतु या दांड्यामुळे कुल्फी व्यवस्थित निघत नाही,
त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही अशा लाकडी दांड्याच यामध्ये घाला, यामुळे कुल्फ्या खूप व्यवस्थित निघतात. या प्लास्टिकच्या दांड्या अचानकच निघून पडतात, त्यामुळे कुल्फी मग काढायला त्रास होतो. तर फ्रेंड्स, या मलाईदार मावा कुल्फ्या तुम्ही नक्की बनवून पहा, खूप आवडतील तुम्हाला. तर नक्की बनवा आणि कशी वाटली ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझी ही कुल्फीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.